नमस्कार. मी अंजली दिवेकर, अहमदनगर. भारतीय विज्ञान भाग 17 मध्ये सगळ्यांचं स्वागत. या भागाचा विषय आहे पारतंत्र्याच्या काळातलं भारतीय विज्ञान. इसवी सनाचं दुसरं सहस्त्रक हा भारतासाठी परकीय आक्रमणांचाच काळ होता. 10व्या शतकात गझनीच्या मोहम्मदानं भारतावर 17 वेळा स्वाऱ्या केल्या. 12व्या शतकात मोहम्मद घोरीनं पुष्कळ वेळा हल्ले केले आणि उत्तर भारतात सत्ता स्थापन केली. 13व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी तर 14व्या शतकात तैमूरलंग. या सगळ्या स्वाऱ्यांच्या मुळं उत्तर भारतात ज्या छोट्या मोठ्या राजसत्ता होत्या त्या मोडकळीला आल्या आणि उत्तर भारतात मुस्लिम प्रशासकांचं वर्चस्व आलं. दक्षिणेत मात्र अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा ही ठिकाणं सोडली तर मुसलमानांची डाळ शिजली नाही. हा सगळा काळ राजकीय अस्थैर्याचा होता, अनिश्चिततेचा होता. भारताच्या ज्ञान आणि विज्ञानाच्या विकासाला खीळ बसायला सुरुवात झाली. भारतातल्या नालंदा या श्रेष्ठ विद्यापीठाचं प्रचंड ग्रंथालय बख्तियार खिलजीनं जाळून टाकलं. हे ग्रंथालय एवढं मोठं होतं की पुढचे काही महिने ते जळत होतं. खूप विषयांच्या वरचे बहुमूल्य असे हस्तलिखित ग्रंथ जे भारताची शान होते, पुढच्या पिढ्यांच्यासाठी ठेवा होते, ते प्रचंड प्रमाणात नष्ट झाले. अनिश्चिततेच्या सावटात विद्येला असलेला राजाश्रय कमी झाला. नंतरच्या काळात ज्योतिष गणिताचा अभ्यास चालू राहिला, पण स्वतंत्र सिद्धांत मांडले गेले नाहीत. जे उद्योगधंदे सुरू होते ते मात्र या काळात अबाधित सुरू राहिले. स्थानिक शिक्षण सुरू राहिलं, स्थानिक शासन व्यवस्था सुरू राहिल्या. 15व्या शतकात भारतात व्यापाराच्या निमित्तानं पोर्तुगीज आले, तर 16व्या शतकात डच व्यापारी, फ्रेंच व्यापारी आणि ब्रिटिश व्यापारी आले. 12व्या शतकापर्यंतचा भारताचा काळ हा उत्तमच होता. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सुखसमृद्धी सगळ्याच दृष्टीनं. या काळात युरोप मात्र अज्ञानाच्या अंधारात होता. ग्रीकांना उतरती कळा लागली होती. रोमन साम्राज्य लयाला गेलं होतं. साधारण 5वं ते 13वं शतक युरोप हा सरंजामशाही आणि धर्मसंस्थांच्या प्रभावाखाली होता. दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि अज्ञानानं ग्रासलेला होता. 13व्या शतकानंतर युरोपमध्ये प्रबोधन काळ, रेनेसान्स हा सुरू झाला आणि हळूहळू त्याच्यामुळं युरोपची स्थिती सुधारली. युरोपमध्ये ज्ञान, विज्ञान, कला, व्यापार, उद्योगधंदे याच्या वेगळ्या दिशा सुरू झाल्या. सागरी व्यापार सुरू झाला. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. युरोपचं पारडं वर आलं आणि नेमकं त्याच वेळी भारताचं पारडं खाली जायला लागलं. छोट्या मोठ्या संस्थानात वाटला गेलेला, त्यांच्यात एकात्मतेचा अभाव असलेला असा हा आपला भारत सततच्या आक्रमणांनी पिचायला लागला. 13व्या शतकानंतर त्याला हळूहळू घसरण लागली. ती 19व्या आणि 20व्या शतकापर्यंत टिकून राहिली. ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्तानं भारतात पक्के पाय रोवले आणि पूर्ण देशावर कब्जा केला. इथले उद्योगधंदे बंद पाडले. इथून कच्चा माल युरोपला न्यायचा आणि तिथून पक्का माल आणून इथं विकायला सुरुवात केली. होता होता भारत दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. पहिल्यांदा ब्रिटिश राजसत्तेसाठी भारतीय जनता शिपाई आणि हमाल एवढ्याच योग्यतेची होती. नंतर मुन्शी आणि कारकून आवश्यक झाले तेव्हा सरकारी शाळा काढल्या गेल्या. मग शासन व्यवस्था चालवण्यासाठी, तसंच रस्ते, लोहमार्ग, संपर्क यंत्रणा अशी कामं पुढं नेण्यासाठी शिक्षित मनुष्यबळाची गरज भासायला लागली. तेव्हा त्यांनी मुंबई, मद्रास, कलकत्ता अशा ठिकाणी विद्यापीठं सुरू केली. 1857 अभियांत्रिकी महाविद्यालयं सुरू केली आणि त्यामुळं दरम्यानच्या काळात जगात नव्यानं आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची
भारतीयांना ओळख व्हायला लागली. या क्षेत्रात सुरुवातीला परिघावर असलेले भारतीय विद्यार्थी त्यांनी लवकरच हे क्षेत्र आत्मसात करून घेतलं. 1841 साली मुंबईचा अर्देशीर करसेटजी हा मरीन इंजिनियर रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा पहिला भारतीय सभासद होऊ शकला. प्रफुल्लचंद्र राय कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी, त्यांनी आधुनिक रसायनशास्त्रात संशोधन केलं. मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे विद्यार्थी त्यांनी घडवले. बंगाल केमिकल्स ही भारतातली पहिली फार्मास्युटिकल कंपनी उभारली. प्रफुल्लचंद्र राय यांना आधुनिक भारतीय रसायनशास्त्राचे जनक असं मानलं जातं. त्यांचे विद्यार्थी मेघनाद साहा यांनी खगोल भौतिकशास्त्रात संशोधन केलं. ताऱ्यांच्या भौतिक आणि रासायनिक स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचं आयोनायझेशन इक्वेशन प्रसिद्ध आहे. दुसरे सत्येंद्रनाथ बोस यांचं क्वांटम मेकॅनिक्स या विषयात मोठं नाव आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन बरोबर त्यांनी संशोधन केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी केलेलं काम हे बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स आणि थिअरी ऑफ बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट म्हणून जगप्रसिद्ध आहे. 2013 साली जगात एक मोठा प्रयोग झाला आणि त्या प्रयोगात एका मूलकणाचा शोध लागला आणि त्याला हिग्स बोसॉन असं नाव दिलं गेलं. यातला बोसॉन हा शब्द सत्येंद्रनाथ बोस यांच्यासाठी होता, त्यांच्या कामाची जाणीव म्हणून. त्या काळातलं अजून एक मोठं नाव म्हणजे CV रमण. भौतिकशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना 1930 साली नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. स्कॅटरिंग ऑफ लाईटचा जो प्रकार त्यांनी शोधून काढला तो रमण इफेक्ट म्हणून ओळखला जातो. तमिळनाडूमधल्या कुंभकोणमचे श्रीनिवास रामानुजन यांची गोष्ट बाकी सगळ्यांच्या पेक्षा अगदी वेगळी आहे. हे जन्मजात गणितज्ञ होते. गणिताचं कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी गणिताचे असाधारण असे सिद्धांत मांडले जे जगात नावाजले गेले. ब्रिटिश काळात 2 द्रष्टे उद्योजक निर्माण झाले, जमशेदजी टाटा आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर. जमशेदजी टाटांनी लोखंड आणि पोलाद हे मोठ्या प्रमाणावर बनवण्यासाठी भारतात पहिला कारखाना 1907 साली सुरू केला. कापड गिरण्या सुरू केल्या. ते देशभक्त होते, स्वदेशीचे पुरस्कर्ते होते आणि भारतात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व्हावा म्हणून 1909 साली त्यांनी बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc ची स्थापना केली. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी 1910 साली लोखंडी नांगर बनवण्याचा कारखाना सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारतीय वैज्ञानिकांची आणि उद्योजकांची ही प्रमुख नावं. भारतीयांनी आधुनिक विज्ञानाशी सुद्धा खूप कमी काळात जुळवून घेतलं होतं हे सांगणारी ही उदाहरणं. प्राचीन भारतातल्या प्रगल्भ बुद्धीचा वारसा सांगणारी. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतच्या भारतीय विज्ञानातल्या या घडामोडी. नंतरचा इतिहास फारसा जुना नाही आणि तो आपल्यासमोर आहेच. आतापर्यंतच्या सगळ्या भागांची आठवण आणि त्याबद्दल विचारमंथन पुढच्या आणि या लेखमालेतल्या शेवटच्या भागात. धन्यवाद.